नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे एज्युकेशन फॉर यू या चॅनलमध्ये स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र. अपेक्षित प्रश्नसंच नवीन आराखड्यानुसार. प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला. प्रश्न दुसरा. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. 3. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल. 4. हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकारकाने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. प्रश्न 5. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. 6. आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्सल नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. प्रश्न 7. उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न 2. प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. विद्यार्थ्यांनो, योग्य जोड्यांचे पर्याय आपण वाचावे. मी चुकीची जोडी सांगत आहे. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. दुसरा गट बघूया. यातील चुकीची जोडी आहे द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस. पुढील प्रश्न बघूया. संकल्पना चित्रे पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, लिओपोल्ड वॉन रांके. दुसरं संकल्पना चित्र आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा पुरातत्व, भाषारचनाशास्त्र, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, वंशावळीचा अभ्यास, नाणकशास्त्र. पुढील प्रश्न आहे थोडक्यात टिपा लिहा. पहिला आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. उत्तर. जॉर्ज हेगल हा जर्मन तत्त्वज्ञ होता. त्यांचा एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या तत्त्वज्ञानापर ग्रंथात त्यांची व्याख्याने व लेख यांचे संकलन केलेले आहे. रिझन इन हिस्ट्री हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. भूतकालीन घटनेचा अर्थ लावण्यासाठी हेगलने द्वंद्ववादी पद्धतीची मांडणी केली. प्रश्न 2. मायकेल फुको. उत्तर. मायकेल फुको हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकारक होता. त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. त्याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला. पूर्वीच्या इतिहासकारकांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. पुढील प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा. पहिला आहे द्वंद्ववाद. उत्तर. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगल याने या सिद्धांताची मांडणी केली. 2. दोन्हीही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्हीही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. पुढील प्रश्न बघूया. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिला आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर आहे 1.
इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. 2. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. 3. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. 4. सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न दुसरा. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर 1. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. 2. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. 3. भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. 4. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. प्रश्न तिसरा. इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. उत्तर 1. वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सर्वकालीन नियम मांडणे शक्य होते. 2. इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात. 3. या घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे हजर नसतो. त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. 4. एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. यापुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उत्तरे बघणार आहोत. तर पुढील व्हिडिओ नक्की बघा व तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.